Hello students, I welcome all of you on the platform of MPBT online lecture series. My name is Akshay Londe and this is your channel AHL Lectures. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय, त्याचं SI युनिट काय, डायमेन्शन काय, या सर्व गोष्टी बघितल्या होत्या. आज आपण नवीन पार्टची सुरुवात करतोय, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. त्यामुळे हेडिंग लिहा, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. बघा, एक ऑब्जेक्ट जर स्ट्रेट पाथ मध्ये ट्रॅव्हल करत असेल, त्याचं मास सपोज m इतका आहे, त्याची वेलॉसिटी, कसली वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी सपोज v असेल, तर त्याची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी जी आहे, ती ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आपण कशी लिहू शकतो, तर 1/2 ऑफ mv². हे आपल्याला माहिती आहे. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे ऑब्जेक्ट स्ट्रेट पाथ मध्ये ट्रॅव्हल करत असतो. तसंच एक ऑब्जेक्ट जर रोटेट होत असेल, तर रोटेट होणाऱ्या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी कशी फाइंड आउट करायची, त्याचं एक्सप्रेशन कसं आहे किंवा फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला गेलाय, ते आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचंय. ठीक आहे, तर या ठिकाणी एक रिजिड बॉडी मी इथं दाखवली. रिजिडचा अर्थ समजतोय का? रिजिड म्हणजे एक भरीव अशी बॉडी आहे. ठीक आहे, कडक किंवा एक रिजिड अशी बॉडी आहे. ती बॉडी स्वतःच्या ऍक्सिस भोवती काय होते, तर रोटेट होते. स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होते. मग या ठिकाणी आपण पहिल्यांदा लिहूयात, कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस. ओन ऍक्सिस, स्वतःच्या ऍक्सिस भोवती ती बॉडी रोटेट होते. आता रिजिड बॉडी आहे म्हणजेच रिजिड बॉडी नंबर ऑफ पार्टिकल्स पासून तयार झालेली असणार आहे आणि प्रत्येक पार्टिकलला काय असणार आहे, स्वतःचा मास असणार आहे. ठीक आहे, मग या बॉडीचे आपण काय करूयात, पार्टिकल कन्सिडर करूयात. सपोज या ठिकाणी पहिला पार्टिकल आहे ज्याचं मास आहे m1. इथं दुसरा पार्टिकल आहे, या पार्टिकलचं मास सपोज आहे m2. ठीक आहे, या ठिकाणी तिसरा पार्टिकल आहे, याचं मास m3 आहे. ठीक आहे, या ठिकाणी चौथा पार्टिकल आहे, याचं मास आहे सपोज m4. बरोबर, प्रत्येक पार्टिकलचं मास कसं आहे तर वेगवेगळं आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक पार्टिकल या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून वेगवेगळ्या डिस्टन्सवर असू शकतो. सेम डिस्टन्स वरती असेलच असं काही नाही. बरोबर, प्रत्येक पार्टिकल आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स सेमच असेल असं काही नाही, तर ते वेगवेगळं असू शकतं. ठीक आहे, जरा हे कमी दाखवतो मी, हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, म्हणजे मी म्हणू शकतो की m1 मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून r1 इतक्या डिस्टन्सवर आहे, m2 हे मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून r2 इतक्या डिस्टन्सवर आहे, m3 हे मास r3 इतक्या डिस्टन्स वरती आहे आणि m4 हे मास r4 इतक्या डिस्टन्स वरती आहे. ठीक आहे, म्हणजेच प्रत्येकाचं मास वेगवेगळं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मास ऍक्सिस पासून वेगवेगळ्या डिस्टन्स वरती आहे. ते डिस्टन्स म्हणजे कसलं डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. कसलं डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड दॅट मास आहे. बरोबर, हे डिस्टन्स आहे r1, हे r2, r3, r4 आहे. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो, this body consists of किती पार्टिकल्स पासून तयार झालेले असेल तर n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून. म्हणजे इथे लिहू शकतो, दिस बॉडी कन्सिस्ट ऑफ n पार्टिकल्स हॅव्हिंग masses m1, m2, m3 mn, and these all masses are at perpendicular distance r1, r2, r3 up to rn. बरोबर, काय लिहिले बघा, this body consists of n number of particles having masses m1, m2, m3, and these all particles are at perpendicular distance r1, r2, r3 rn. शेवटचा जो पार्टिकल असेल तो पार्टिकल किती डिस्टन्स वरती असणार आहे, तर rn इतक्या डिस्टन्स वरती असेल आणि शेवटच्या पार्टिकलचं मास किती असेल तर mn इतका असेल. असं थोडक्यात. बरोबर, आता हा ऑब्जेक्ट रोटेट होतोय आणि रोटेट होणाऱ्या पार्टिकलला लिनियर वेलॉसिटी असते, हे आपल्याला माहिती आहे. सर्क्युलर मोशन मध्ये आपण शिकलेलो आहे. सपोज एक पार्टिकल या ठिकाणी आहे आणि सर्क्युलर मोशन जर करतोय तर त्याची लिनियर वेलॉसिटी असते v. सपोज तो पार्टिकल इथं आला तर त्याची लिनियर वेलॉसिटी v या डायरेक्शन मध्ये असते, हे आपल्याला माहिती. मग इथं सुद्धा सगळे पार्टिकल्स जे आहेत, प्रत्येक मास जे आहे, त्या प्रत्येक पार्टिकलला लिनियर वेलॉसिटी असणार आहे.
बरोबर आहे. आणि ती लिनियर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन आपण इथं दाखवू शकतो का बघा. सपोज हा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय, मग या पार्टिकलचं मास इकडं असेल, सॉरी या पार्टिकलची व्हेलॉसिटी इकडं या डायरेक्शन मध्ये असेल. बरोबर, ती जी व्हेलॉसिटी असेल ती व्हेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असणार आहे. समजतंय? या पार्टिकलची व्हेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असेल, या पार्टिकलची व्हेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असेल, या पार्टिकलची व्हेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असेल. ठीक आहे, ही जी व्हेलॉसिटीची डायरेक्शन दाखवली ही व्हेलॉसिटी कोणती, तर लिनियर व्हेलॉसिटी. कसली व्हेलॉसिटी ही? लिनियर व्हेलॉसिटी. आता फक्त प्रश्न इथं एकच आहे की प्रत्येक पार्टिकलची जी व्हेलॉसिटी किंवा लिनियर व्हेलॉसिटी जी आहे ती सेम असेल का वेगवेगळी असेल? सेम असेल का वेगवेगळी असेल, जरा विचार करा बरं. या ठिकाणी प्रत्येक पार्टिकलची जी लिनियर व्हेलॉसिटी असेल ती वेगवेगळी असणार आहे का? कारण की आपल्याला माहिती आहे की लिनियर व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू असते आर इंटू ओमेगा. व्ही इज इक्वल टू काय? लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि आर म्हणजे काय, एकतर रॅडियस म्हणू शकतो. बरोबर, या पार्टिकलची ही रॅडियसच आहे, या पार्टिकलची ही रॅडियसच आहे, त्या रॅडियसच्या अलॉंग रोटेशनल मोशन होणार आहे किंवा सर्क्युलर मोशन होणार. मग प्रत्येकाची जी रॅडियस आहे, रॅडियस किंवा त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स असं पण म्हणू शकतो, हे सेम आहे का वेगवेगळं आहे? बघा की मास M1 साठी रॅडियस R1 आहे किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स R1 आहे. मास M2 साठी रॅडियस R2 आहे, याला रॅडियस म्हणलं तरी सुद्धा चालेल या ठिकाणी किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणलं तरी सुद्धा चालेल. आणि प्रत्येकाचं हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं आहे, वेगवेगळं आहे. मग जर आर वेगवेगळा असेल तर प्रत्येकाची व्हेलॉसिटी म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी कशी असणार आहे, वेगवेगळी असणार. मग मास M1 ची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी आपण V1 लिहूयात. मास M2 ची जी व्हेलॉसिटी आहे ती V2 लिहूयात. मास M3 ची व्हेलॉसिटी V3 आणि मास M4 ची व्हेलॉसिटी V4 असणार आहे. बरोबर, म्हणजे प्रत्येकाची लिनियर व्हेलॉसिटी कशी आहे, तर वेगवेगळी आहे. ठीक आहे. आणि प्रत्येकाचा ओमेगा जरा विचार करा बरं, प्रत्येक मासचा ओमेगा हा सेम असेल का वेगवेगळा असेल? ओमेगा म्हणजेच काय? अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते, तर 2π इंटू एन असते. अँग्युलर व्हेलॉसिटी 2π, ज्याच्यात 2π कॉन्स्टंट आणि एन म्हणजेच काय असतं, तर एन फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय असतं? फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ रोटेशन पर सेकंड किंवा नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर सेकंड. ठीक आहे, या बॉडीचं सपोज फ्रिक्वेन्सी 2 आहे, म्हणजेच एका सेकंदात 2 रोटेशन होत आहेत या बॉडीचे, पूर्ण बॉडीचे या ऍक्सिसच्या अबाउट किती रोटेशन होत आहेत? 2. एका सेकंदात 2 रोटेशन होतात. मग या पूर्ण बॉडीचे जर एका सेकंदात 2 रोटेशन होत असतील तर प्रत्येक मास चे सुद्धा एका एका सेकंदामध्ये किती रोटेशन होणार? तर 2च रोटेशन होणार आहे. याचा अर्थ प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी, प्रत्येक मासची फ्रिक्वेन्सी, प्रत्येक पार्टिकलची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, तर सेम असणार आहे. फ्रिक्वेन्सी जर कॉन्स्टंट असेल तर ओमेगा सुद्धा काय असणार आहे, तर कॉन्स्टंटच असणार आहे. म्हणजे इथं आपल्याला एक महत्वाचा पॉईंट कळाला की प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी वेगवेगळी आहे, पण ओमेगा कसा आहे, तर सेम आहे. मग इथं मी लिहू शकतो, हिअर each particle has different linear speed but same angular speed. बरोबर, मग एखाद्या बॉडीला जर लिनियर स्पीड असेल म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी जर असेल तर त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, त्याची कायनेटिक एनर्जी लिहू शकतो. बरोबर, मगाशीच मी सांगितलं एखाद्या जर बॉडीला जर लिनियर स्पीड असेल, बरोबर, या पार्टिकलला लिनियर स्पीड या डायरेक्शन मध्ये, या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये, या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये, मग या प्रत्येक पार्टिकलची आपण कायनेटिक एनर्जी लिहू शकतो. ती जी कायनेटिक एनर्जी असेल ती कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असणार. कसली कायनेटिक एनर्जी असणार आहे? ट्रान्सलेशनल. ट्रान्सलेशनल मोशन आठवायचे. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये ऑब्जेक्ट स्ट्रेट पाथ मध्ये ट्रॅव्हल करतो. या ठिकाणी ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये जर असेल तर सपोज ही जर स्ट्रिंग असती, ही जर इथं कट झाली असती तर हा ऑब्जेक्ट इकडे निघून गेला असता. म्हणजेच काय, तर याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे आहे. बरोबर, म्हणजेच याला काय असणार आहे, तर कायनेटिक एनर्जी असणार आहे. याला कायनेटिक एनर्जी असेल, असं प्रत्येक पार्टिकलला कायनेटिक एनर्जी असणार आहे. ती कायनेटिक एनर्जी कसली आहे, तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे मी इथं लिहू शकतो नाव ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. पहिल्या पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, तर 1/2 ऑफ पहिल्या पार्टिकलचं मास M1, पहिल्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी V1 त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. सिमिलरली ट्रान्सलेशनल
ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल, दुसऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आपण काय लिहू शकतो, इट इज इक्वल टू 1/2 ऑफ m2, दुसऱ्या पार्टिकलचं मास इंटू त्याची वेलॉसिटी v2 चा स्क्वेअर. ठीक आहे. सिमिलरली असं प्रत्येक पार्टिकलला काय असणार आहे, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असणार आहे. म्हणून मी इथं लिहिलं सिमिलरली आणि इथं लिहितो डॉट 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 करून ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल, शेवटचा जो पार्टिकल असेल त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आपण कशी लिहू शकतो, तर 1/2 शेवटच्या पार्टिकलचं मास आहे mn इंटू vn स्क्वेअर, शेवटच्या पार्टिकलची वेलॉसिटी काय असणार आहे, तर vn असणार आहे त्याचा स्क्वेअर. म्हणजे ही काय लिहिली आपण, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ इच पार्टिकल. आता बघा आपल्याला फाइंड आउट करायचं रोटेशनल कायनेटिक एनर्जी, आपल्याला काय फाइंड आउट करायचं बघा, आता इथं आपल्याला फाइंड आउट करायचं या बॉडीची कायनेटिक एनर्जी. बरोबर, कसली कायनेटिक एनर्जी, कोणाची कायनेटिक एनर्जी, तर या बॉडीची कायनेटिक एनर्जी. आपण काय केलं, इंडिव्हिज्युअल प्रत्येक पार्टिकलची काय केली, कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली. ठीक आहे. मग बॉडीची जी कायनेटिक एनर्जी असेल ती कायनेटिक एनर्जी आपल्याला कशी मिळेल, तर प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आपण जोडत जर गेलो तर आपल्याला काय मिळेल, रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळणार आहे. येते का लक्षात, इथं ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी नसणार आहे बॉडीला, बॉडी रोटेट होते. बरोबर, बॉडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालले का, नाही, बॉडी जागेवरतीच रोटेट होते. पण हे जे सगळे पार्टिकल्स आहेत त्या सगळ्या पार्टिकलची जर कायनेटिक एनर्जी आपण जर जोडली तर आपल्याला काय मिळणार आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळणार आहे या बॉडीची. मग इथं आपण लिहू शकतो बघा इथं काय लिहिता येईल आपल्याला, देअरफॉर द रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी is sum of translational kinetic energy of each particle. बरोबर, प्रत्येक पार्टिकलची जी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी त्याची जर समेशन केली तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळेल कोणाची, तर त्या बॉडीची. म्हणजे इथं लिहू शकतो मी देअरफॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी. आपण काय करूयात, समेशन करूयात. कशाची समेशन, या सगळ्यांची समेशन. बरोबर, इज इक्वल टू 1/2 ऑफ पहिल्या बॉडीची कायनेटिक एनर्जी m1 v1 स्क्वेअर प्लस दुसऱ्या बॉडीची कायनेटिक एनर्जी m2 v2 स्क्वेअर प्लस सो ऑन, कुठपर्यंत असं, तर शेवटच्या पार्टिकल पर्यंत, म्हणजे शेवटच्या पार्टिकलचं मास mn, वेलॉसिटी vn स्क्वेअर. बरोबर, असं तयार होईल. बरोबर, ठीक आहे. पण प्रत्येकाची बघा वेलॉसिटी v1 v2 डॉट 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 vn असं आपण लिहिलंय. आपल्याला माहिती आहे लिनियर वेलॉसिटी काय असते, बट वी नो दॅट, काय माहिती आहे आपल्याला, v1 इज इक्वल टू आपण असं लिहू शकतो की नाही, r1 ओमेगा. बरोबर, v1 इज इक्वल टू पहिल्या पार्टिकलची जी वेलॉसिटी आहे, आपल्याला एक रिलेशन माहिती आहे की v इज इक्वल टू r ओमेगा, हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. बरोबर, मग पहिल्या पार्टिकलची जी वेलॉसिटी आहे v1, लिनियर वेलॉसिटी v1, त्याला मी कसं लिहू शकतो, तर r1 इंटू ओमेगा. r1 काय आहे, तर r1 इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स, पहिल्या पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर, आणि ओमेगा तर सगळ्यांसाठी कॉन्स्टंटच आहे म्हणून फक्त ओमेगा लिहिलंय. ठीक आहे. तसंच v2 माहिती आहे आपल्याला, v2 काय येणार आहे, r2 इंटू ओमेगा येईल. तसंच v3 काय येईल, v3 असणार आहे r3 इंटू ओमेगा डॉट डॉट डॉट. बरोबर, असं कुठपर्यंत, तर शेवटच्या पार्टिकल पर्यंत. बरोबर, मग या सर्व व्हॅल्यूज, या सर्व v1 v2 v3 च्या व्हॅल्यू आपण जर याच्यामध्ये जर टाकल्या तर या फॉर्म्युलामध्ये थोडासा काय होईल, बदल होईल. बरोबर, काय होईल, थोडासा बदल होईल. म्हणजे इथं आपण लिहू शकतो देअरफॉर रोटेशन, किंवा इथं लिहूयात पुट अबोव्ह व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. ठीक आहे, याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर 1. म्हणजेच काय मिळेल बघा बरं आपल्याला, रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी इज इक्वल टू, काय येईल सांगा बरं, काय चेंज होणार या फॉर्म्युल्यात, 1/2 ऑफ m1 आहे, तसंच v1 च्या ठिकाणी r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, स्क्वेअर इथं. बरोबर, r1 स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर
प्लस डॉट 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 असं कुठपर्यंत, शेवटच्या पार्टिकल पर्यंत. शेवटच्या पार्टिकल साठी काय लिहिता येईल बघा बरं, mn इंटू RN स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा बरं, या ठिकाणी रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी साठी हे मोठ्याच्या मोठं एक्सप्रेशन मिळालंय. पण याच्यामध्ये 1/2 आपण काय करू शकतो, कॉमन घेऊ शकतो, म्हणजे 1/2 आपण बाहेर घेतलं. ठीक आहे. ओमेगा सुद्धा आपण काय करू शकतो, कॉमन घेऊ शकतो, कारण की ओमेगा कसा आहे प्रत्येक ठिकाणी सेम आहे, त्यामुळे कॉमन घेता येईल. मग आतमध्ये काय राहील बघा बरं, आतमध्ये येईल m1r1 स्क्वेअर प्लस m2r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 mn स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर ओमेगा स्क्वेअर असेल. बरोबर. काय केलं, 1/2 आणि ओमेगा हे काय केले, कॉमन घेतले आणि ज्या कॉमन नसलेल्या टर्म आहेत त्या सगळ्या ब्रॅकेटमध्ये टाकले. जरा ब्रॅकेट व्यवस्थित बघा काय दिसते तुम्हाला. हे m1r1 स्क्वेअर काय आहे, व्हॉट इज m1r1 स्क्वेअर, दिस इज द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ फर्स्ट पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. m1 कुठे, m1 आणि r1 चा स्क्वेअर, R1 चा स्क्वेअर हे शिकलोय आपण. याला काय म्हणतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा, पहिल्या पार्टिकल, प्लस हे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड पार्टिकल, प्लस m3r3 स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थर्ड पार्टिकल, डॉट 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 mnRn स्क्वेअर म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लास्ट पार्टिकल. म्हणजेच प्रत्येक पार्टिकलचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो ऍड झालेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो प्रत्येक पार्टिकलचा जर ऍड झालेला असेल तर तो काय मिळेल आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल बॉडी असणार. प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर ऍड करत गेलो आपण तर आपल्याला काय मिळेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी मिळेल. म्हणजे हे जे इक्वेशन येणार आहे हे इक्वेशन काय येईल, 1/2 ऑफ I. बरोबर. ही काय असणार आहे, ब्रॅकेट म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी असणार आहे I इंटू ओमेगा स्क्वेअर. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी. वाटल्यास मी इथं थोडासा बदल करतो बघा जरा, हे व्यवस्थित लिहितो मी. इथं काय लिहिता येईल आपल्याला, इथं आपण असं लिहूयात, रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी, देअरफॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी इज इक्वल टू 1/2 ऍज इट इज, हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रोटेटिंग बॉडी इंटू ओमेगा स्क्वेअर. बरोबर. सो दिस इज फायनल इक्वेशन और फायनल एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. बरोबर आहे. रोटेशनल बॉडी जर असेल किंवा रोटेट होणारी बॉडी जर असेल तर तिची कायनेटिक एनर्जी आपण 1/2 इंटू I इंटू ओमेगा स्क्वेअर याने फाइंड आउट. जरा विचार करा आता, एक ऑब्जेक्ट जर स्ट्रेट पाथ मध्ये ट्रॅव्हल करत असेल तर तिची कायनेटिक एनर्जी आपण लिहितो 1/2 mv स्क्वेअर. आणि जर एखादा ऑब्जेक्ट जर एखाद्या ऍक्सिस भोवती, स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होत असेल तर तिची कायनेटिक एनर्जी आपण लिहितो 1/2 ऑफ I इंटू ओमेगा स्क्वेअर. तर दोन्ही फॉर्म्युले दिसायला सारखेच दिसत आहेत, पण काही फिजिकल क्वांटिटी या ठिकाणी रिप्लेस झालेल्या दिसत आहेत. बरोबर आहे का. लिनियर मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी आपण अशी लिहितो आणि रोटेशनल मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी आपण अशी लिहितो. मास इज रिप्लेस्ड बाय मोमेंट ऑफ इनर्शिया आणि लिनियर वेलॉसिटी इज रिप्लेस्ड बाय अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे याचा अर्थ काय, की जे काम ट्रान्सलेशनल मोशन मध्ये मास करत होतं तेच काम रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया करत. जे काम लिनियर वेलॉसिटीचं आहे ते काम या ठिकाणी अँग्युलर वेलॉसिटीचं आहे. म्हणजे मास इज रिप्लेस्ड बाय मोमेंट ऑफ इनर्शिया अँड लिनियर वेलॉसिटी इज रिप्लेस्ड बाय अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे या ठिकाणी मी म्हणू शकतो की कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी इज अनालॉगस कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. बरोबर आहे. रोटेशनल मोशन मध्ये जी कायनेटिक एनर्जी येते ती कायनेटिक एनर्जी आणि लिनियर मोशन मध्ये जी कायनेटिक एनर्जी येते ती कायनेटिक एनर्जी ही अनालॉगस आहे, हे असं आपण म्हणू शकतो. मग या ठिकाणी मी असं लिहिता येईल तर आपण लिहू शकतो असं काय, रोटेशनल देअरफॉर बघा, रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज analogous to translational कायनेटिक एनर्जी. अनालॉगस म्हणजे सिमिलर. येतं लक्षात. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज अनालॉगस टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. असं का लिहिलं कळलं का, कारण की काही फिजिकल क्वांटिटी फक्त रिप्लेस झालेल्या आपल्याला दिसत आहेत
येते लक्षात. मासला रिप्लेस कोण झालंय तर मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि लिनियर व्हेलॉसिटीला रिप्लेस झालंय ओमेगा. ठीक आहे. तर हे झालं आपलं एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. खूप सोपा पार्ट होता. आपण फक्त काय केलं, प्रत्येक पार्टिकलचं ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली, आणि ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी जर आपण जोडली तर आपल्याला या रिजिड बॉडीची काय मिळाली आपल्याला तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळाली. ठीक आहे. तर हे एक्सप्रेशन व्यवस्थित लिहा, मग आपण पुढचा पॉईंट बघूया. ठीक आहे. चला, तर आता आपल्याला दोन छोटे पॉईंट बघायचे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आणि सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क. हे दोन पॉईंट पुढच्या एक्सप्रेशन साठी आपल्याला लागणार आहेत. त्यामुळे हे दोन पॉईंट पहिल्यांदा आपण काय करूया समजून घेऊया. ठीक आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायची, किंवा त्याचा फॉर्म्युला काय येतो तो आपल्याला बघायचा. तर मला वाटतं की रिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, बरोबर. बघा, याला आपण रिंग म्हणतो, बरोबर. दिस इज अ रिंग, बरोबर. याचा मधला पोर्शन कसा आहे तर हॉलो पोर्शन आहे, बरोबर आहे. आणि याचं जे मास आहे, बरोबर, या रिंगचं जे मास आहे ते टोटल मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं तर अबाउट द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, बरोबर. या रिंगचं जे टोटल मास आहे हे मास अबाउट द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, बरोबर. या सर्कम्फरन्स मध्येच काय झालेलं असतं, त्या रिंगचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. त्यामुळे रिंगला आपण युनिफॉर्म रिंग असं पण म्हणू शकतो, बरोबर. आणि रिंग जी आहे ती रिंग कशी असते तर 2 डायमेन्शनल असते. कशी असते 2 डायमेन्शन. बघा, हिला दोनच डायमेन्शन आहेत, एक हॉरिझॉन्टल डायमेन्शन, एक व्हर्टिकल डायमेन्शन. पण हिची जी थिकनेस आहे ती थिकनेस कशी आहे, निग्लिजिबल आहे. त्यामुळे आपण थिकनेस कन्सिडर करत नाही आणि याला 2 डायमेन्शनल असं म्हणू शकतो. म्हणजे तिथं आपण रिंग बद्दल पहिल्यांदा दोन ओळी लिहूयात. बघा, इट इज ए टू डायमेन्शनल सर्क्युलर object, 2-dimensional circular object with negligible thickness, बरोबर. थिकनेस कशी आहे तर निग्लिजिबल आहे. ठीक आहे. आणि रिंगला आपण युनिफॉर्म रिंग का म्हणतो कळतंय का, कारण की हिचं जे मास आहे हे टोटल मास पूर्ण या सर्कम्फरन्स मध्येच काय झालेलं असतं, कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, म्हणून त्याला आपण युनिफॉर्म रिंग असं म्हणू शकतो. मग इथं लिहिता येईल इट्स total mass is concentrated about the circumference of circle, so it is called uniform रिंग. त्यामुळे त्याला आपण युनिफॉर्म रिंग असं म्हणतो. मग इथं बघा, इथं एक रिंगची डायग्राम दाखवली आहे. ठीक आहे. ही रिंग आहे आणि ह्या रिंगचा हा ऍक्सिस आहे, बरोबर. ही जी रिंग आहे या रिंगचा ऍक्सिस कुठं असणार आहे, असं मध्ये असणार आहे, बरोबर. या पद्धतीने असा ऍक्सिस असणार आहे, समजतं. ही रिंग आणि या रिंगचा हा ऍक्सिस असणार आहे. या ऍक्सिसच्या अबाउट जर ही रिंग जर रोटेट होत असेल, या ऍक्सिसच्या अबाउट ही जर रिंग रोटेट होत असेल तर या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येईल ते आपल्याला बघायचं. बघा बरं, रिंगचं मास किती आहे तर रिंगचं मास आहे एम, आणि हे जे मास आहे हे मास किती डिस्टन्स वरती कॉन्सन्ट्रेट झालेला आहे आर. आर म्हणजेच काय, या ठिकाणी रॅडियस येते. त्याचप्रमाणे मी आर ला परपॅन्डिक्युलर डिस्टन्स पण म्हणू शकतो. परपॅन्डिक्युलर डिस्टन्स ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड मास आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन यांच्यामधलं ते काय परपॅन्डिक्युलर डिस्टन्स आहे. मग आपल्याला बॉडीचं मास माहिती आहे, परपॅन्डिक्युलर डिस्टन्स माहिती आहे, मग आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग फाइंड आउट करू शकतो. आपल्याला माहिती आहे, देअरफॉर इथं लिहिता येईल आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज इक्वल टू काय असतो मोमेंट ऑफ इनर्शिया तर इट इज द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट. मग रिंगचं मास किती आहे एम, अँड स्क्वेअर ऑफ द परपॅन्डिक्युलर डिस्टन्स म्हणजेच आर चा स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज इक्वल टू काय येतोय तर एम आर स्क्वेअर आहे. सोपा होता, बरोबर. याच्यामध्ये काय अवघड नाहीये, समजतंय. मधला हॉलो पोर्शन आहे, मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालेला आहे तर अबाउट द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, आणि हे मास किती डिस्टन्स वरती आहे तर आर इतक्या डिस्टन्स वरती आहे. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग येतो एम आर स्क्वेअर. येते का लक्षात. हे मिळालं, हे आपल्याला पहिला पॉईंट आपला झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. आता आपल्याला बघायचंय सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क. ठीक आहे. आता डिस्क कशाला म्हणतात तर बघा, याला आपण डिस्क म्हणू शकतो. रिंग आणि डिस्क मधला फरक कळतोय का तुम्हाला. रिंग कशी होती, रिंग मध्ये हॉलो होते,
बरोबर. आणि डिस्क कशी दिसते, मध्ये हॉलो आहे का, तर नाही, सॉलिड पोर्शन आहे, मध्ये भरीव आहे. बरोबर, याला आपण काय म्हणू शकतो, डिस्क असं म्हणू शकतो. म्हणजे डिस्क कशी असते, तर सर्क्युलर असते. डिस्कला पण दोनच डायमेन्शन असतात, एक हॉरिझॉन्टल डायमेन्शन, एक व्हर्टिकल डायमेन्शन. थिकनेस कशी दिसते, निग्लिजिबल दिसते, याला मी काय म्हणू शकतो, डिस्क म्हणू शकतो. मग डिस्कच्या बाबतीत काय लिहिता येईल, डिस्क इज ए टू डायमेन्शनल circular object with negligible थिकनेस. जी थिकनेस कशी आहे, निग्लिजिबल आहे. ठीक आहे. तर या डिस्कला पण युनिफॉर्म डिस्क कधी म्हणू शकतो, जसं रिंग मध्ये मी युनिफॉर्म रिंग काय असतं ते सांगितलं, तसं डिस्कला युनिफॉर्म डिस्क कशाला कधी म्हणायचं. लक्षात ठेवा, या डिस्कचे जर आपण युनिट एरिया जर घेतले, एक एक युनिट एरिया जर आपण कन्सिडर केले, समजतंय का बघा, ही डिस्क आहे, या डिस्कचा सपोज हा एक युनिट एरिया आहे, 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 हा एक युनिट एरिया आहे. तर ज्या वेळेस प्रत्येक युनिट एरिया मध्ये जे डिस्कचं मास आहे, हे मास येतं लक्षात, प्रत्येक युनिट एरियामध्ये डिस्कचं मास जर सेम असेल, म्हणजे सपोज इथं 1 ग्रॅम आहे, इथं 1 ग्रॅम आहे, इथं पण 1 ग्रॅम आहे, असं प्रत्येक युनिट एरियामध्ये डिस्कचं मास ज्यावेळेस कॉन्स्टंट राहतं, त्यावेळेला त्या डिस्कला आपण युनिफॉर्म डिस्क असं म्हणतो. येतं लक्षात, काय म्हणतो त्याला, युनिफॉर्म डिस्क असं म्हणतो. समजतंय का बघा. म्हणजे इथं आपण लिहू शकतो, इट इज सेड टू बी युनिफॉर्म डिस्क when its mass in every unit area is same. प्रत्येक युनिट एरियामध्ये जे मास आहे, ते मास जर कॉन्स्टंट असेल, तर त्या डिस्कला आपण काय म्हणू शकतो, तर युनिफॉर्म डिस्क असं म्हणू शकतो. मग सरफेस डेन्सिटी म्हणजेच काय, तर मास पर युनिट एरिया. एक युनिट एरियामध्ये किती मास आहे, हा जो रेशो आहे, या रेशोलाच आपण सरफेस डेन्सिटी असं म्हणतो. मास पर युनिट एरिया इज कॉल्ड सरफेस डेन्सिटी. यालाच आपण सरफेस डेन्सिटी असं म्हणतो. सरफेस डेन्सिटी आपण सिग्मानं काय करतो, इंडिकेट करतो. म्हणजे सिग्मा इज इक्वल टू काय येईल, मास ऑफ डिस्क सपोज आहे m, आणि एरिया ऑफ डिस्क, डिस्कचा एरिया, डिस्क कशी आहे, सर्क्युलर आहे, म्हणजे हिचा एरिया आपण कसा काढणार, तर पाय इंटू आर स्क्वेअर. दिस इज द सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क. सोपा पार्ट आहे, येतं लक्षात. मास ऑफ डिस्क अपॉन एरिया ऑफ डिस्क, यालाच आपण काय म्हणतो, तर सरफेस डेन्सिटी. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, एक युनिट एरियामध्ये किती मास कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, याला आपण म्हणतो सरफेस डेन्सिटी ऑफ दॅट डिस्क. ठीक आहे. तर हे दोन्ही पण पार्ट काय करा, व्यवस्थित लिहून घ्या. मग आपण याचं एक्सप्रेशन बघूयात, पुढच्या पॉइंटचं एक्सप्रेशन बघूया. ओके, आता आपल्याला बघायचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा. ठीक आहे. इथे एक डिस्क दाखवली, आणि या डिस्कचा हा आहे ऍक्सिस, त्या डिस्कची रॅडियस आहे r, आणि त्या डिस्कचं मास सपोज किती आहे, तर कॅपिटल M इतका आहे असं आपण मानूयात. ठीक आहे. त्या डिस्कचं मास आहे कॅपिटल M, आणि ती डिस्क या ऍक्सिस भोवती काय होते, तर रोटेट होते. आपल्याला तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा. ठीक आहे. मग इथं आपण लिहू शकतो, कन्सिडर a disk rotating, किंवा consider a disk of mass m and radius r rotating about its own axis. ठीक आहे. ओके. या डिस्कची सरफेस डेन्सिटी आपण लिहू शकतो का, सरफेस डेन्सिटी आत्ताच आपण बघितली. मग आपण लिहू शकतो, सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क इज, सरफेस डेन्सिटी काय असते, तर मास पर युनिट एरिया. सरफेस डेन्सिटी काय येणार आहे,
मास ऑफ द डिस्क किती आहे m डिवाइड बाय एरिया ऑफ द डिस्क किती आहे तर पाय r स्क्वेअर सॉरी म्हणजे काय झालं तर सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क आपल्याला माहित. ठीक आहे. आता या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा बघा. ही अशी डिस्क आहे तर डिस्क नंबर ऑफ रिंग्स पासून तयार झालेली असू शकते. समजतंय का बघा. हा सेंटर आहे इथे एक छोटी रिंग तयार होईल त्याच्या कडेला एक रिंग तयार होईल बरोबर. अशा n नंबर ऑफ रिंग्स पासून डिस्क तयार होऊ शकते. मग जर प्रत्येक रिंगचा आपण जर मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढला आणि प्रत्येक रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण जर जोडला तर मला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळू शकतो. समजतंय का. डिस्क काय होते नंबर ऑफ रिंग्स पासून तयार होऊ शकते किंवा तयार झालेली आहे असं आपण इमॅजिन करू शकतो. मग प्रत्येक रिंगचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपण काढला आणि तो जर जोडला तर आपल्याला काय मिळेल या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून जाईल. पण अशा किती रिंग्स तयार होतात अशा n नंबर ऑफ रिंग्स इथं तयार होतात. मग प्रत्येक रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणं तो जोडणं आणि मग त्याच्यावरून डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळवणं ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे. मग याच्यासाठी एक मॅथमॅटिकल मेथड आहे. काय करायचं एकच रिंग घ्यायची. काय करायचं एकच कोणतीही एक रिंग घ्या त्या डिस्क मधली कोणतीही एक रिंग घ्यायचं आणि त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आणि त्याचं इंटिग्रेशन काढायचं. ते जे इंटिग्रेशन येईल ते इंटिग्रेशन म्हणजे या डिस्कचा काय असतो तर मोमेंट ऑफ इनर्शिया. आता इंटिग्रेशन तुमच्यासाठी नवीन गोष्ट आहे कारण की मॅथमॅटिक्स मध्ये पण तुम्हाला इंटिग्रेशन झालेलं नाहीये त्यामुळे थोडासा मॅथमॅटिक्सचा इथं पार्ट येतो. ठीक आहे. तो जरा तुम्हाला समजून घ्यावा लागेल. इंटिग्रेट करणे म्हणजे एकत्र करणे. इंटिग्रेट करणे म्हणजे एकत्र करणे. येतं लक्षात. एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आणि तो इंटिग्रेट करायचा. इंटिग्रेट केलं म्हणजेच काय अशा नंबर ऑफ रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण एकत्र केला असं त्याचा अर्थ होतो. मग ही थोडीशी सोपी मेथड आहे. या मेथडचा आपण वापर करूयात आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढूया. ठीक आहे. मग आता बघा इथं एक काय करतो मी रिंग दाखवतो. काय करतो इथं एक रिंग दाखवतो अशी. ठीक आहे. कन्सिडर दिस इज अ रिंग and this ring is having radius small r. ठीक आहे. या रिंगची जी विड्थ आहे विड्थ म्हणतोय मी ती विड्थ आहे स्मॉल विड्थ dr. स्मॉल क्वांटिटी असल्यामुळे dr लिहिलंय आणि त्या रिंगचं जे मास आहे ते स्मॉल असेल त्यामुळे ते मास सुद्धा आपण लिहूया dm. बरोबर. या रिंगची रेडियस आहे स्मॉल r. रिंगची विड्थ आहे dr. बरोबर. dr का लिहितोय बिकॉज इट इज हॅव्हिंग अ व्हेरी स्मॉल विड्थ देअरफॉर इट इज अ स्मॉल क्वांटिटी म्हणून इथं dr लिहिलंय. त्या रिंगचं मास पण कसं असेल व्हेरी व्हेरी स्मॉल असेल म्हणून इथं लिहिलंय dm. मास किती आहे व्हेरी स्मॉल म्हणून इथं लिहिलंय dm. ठीक आहे. मग आपण या रिंग साठी आता आपण काय लिहू शकतो मोमेंट ऑफ इनर्शिया लिहू शकतो. बरोबर. या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग इथं पहिल्यांदा आपण लिहूयात कन्सिडर ए रिंग ऑफ रेडियस किती आहे रेडियस r आहे अँड मास त्या रिंगचं मास किती आहे तर dm इतकं मास आहे असं आपण कन्सिडर केलं. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असेल तो मोमेंट ऑफ इनर्शिया कसा येईल किंवा किती येईल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे मास आणि दुसरं गोष्ट म्हणजे ऍक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा बरं रिंग कुठे आहे इथं आहे रिंग. ठीक आहे. ही आहे रिंग. या रिंगचं मास किती आहे तर dm म्हणजेच मी इथं लिहू शकतो dm इंटू ऍक्सिस कुठं आहे इथं. या ऍक्सिस पासूनचं हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कसलं असणार आहे तर रेडियस म्हणजेच परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर. म्हणजेच काय लिहू शकतो मी इथं dm इंटू r स्क्वेअर. याला आपण काय म्हणूयात इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. ठीक आहे. आता हे जे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया लिहिलाय रिंग साठीचा हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया लिहिलाय याच्यामध्ये मास जे आहे ते मास अपूर्ण आहे. म्हणजे dm ची पूर्ण व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. ऍक्च्युअली मास व्हेरी स्मॉल आहे असं आपण लिहिलंय पण नक्की किती आहे हे आपल्याला माहिती नाही. मग आपल्याला dm फाइंड आउट करावा लागेल. येतं लक्षात. रिंगचं मास आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. मग त्याच्यासाठी कसं काय करता येईल आपल्याला
तर त्याच्यासाठी आपण काय करूयात, या रिंगची सरफेस डेन्सिटी आपण लिहूया. काय लिहूयात, सरफेस डेन्सिटी. त्याच्यावरून आपल्याला रिंगचं मास मिळेल. मग इथं लिहूयात आपण सरफेस डेन्सिटी. सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग इज, कशी लिहिता येईल सरफेस डेन्सिटी? सरफेस डेन्सिटी असते सिग्मा इज इक्वल टू मास ऑफ द रिंग. मास ऑफ द रिंग, रिंगचा मास किती आहे, डीएम, अपॉन अपॉन एरिया. कुणाचा एरिया, तर त्या रिंगचा एरिया. आता रिंगचा एरिया कसा काढायचा, जरा ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. ही अशी आहे रिंग, आपल्याला फाइंड आउट करायचा रिंगचा एरिया. ठीक आहे. आता रिंगचा एरिया कसा फाइंड आउट करणार, त्याच्यासाठी तुम्हाला माहिती असायला पाहिजे एक महत्वाची टर्म. बघा इथं या रिंगची विड्थ आपण लिहिली आहे डी आर. ठीक आहे. विचार करा, सपोज या ठिकाणी ही जर रिंग आपण जर अशी तोडली आणि हिला जर आपण स्ट्रेट केली, सरळ केली, तर काय तयार होईल, तर रिंग आपल्याला अशी दिसेल. बरोबर. काय केलं मी, रिंगला इथून सपोज कट केलं आणि तिला अशी स्ट्रेट केली. जर सरळ केली तर तिची जी लेंथ असेल, ती लेंथ म्हणजेच काय असणार आहे, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. मग या रिंगचा सर्कम्फरन्स किती असणार आहे, जरा विचार करा. रेडियस आर आहे, म्हणजेच 2 पाय आर हे असणार आहे लेंथ. बरोबर आहे का. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल असणार आहे 2 पाय आर. बरोबर. आणि इथून कट केला आणि तिला सरळ केलंय, तर त्या रिंगची लांबी किती असणार आहे, तर 2 पाय आर इतकी असणार आहे, म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द रिंग येईल. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, ही जी हाईट आहे, ही हाईट किती असणार आहे, हाईट म्हणजे थोडक्यात काय आहे, तर या रिंगची विड्थ आहे. म्हणजे ही जी हाईट आहे, ही हाईट म्हणजेच काय आहे, तर विड्थ ती किती आहे, तर डी आर इतकी आहे. मग इथं आपल्याला रेक्टँगल तयार झालेलं दिसतोय. बघा काय आहे, तर रेक्टँगल तयार झालेलं दिसतोय. बरोबर. मग या रेक्टँगलचा जर एरिया काढला तर तो एरिया काय असणार आहे, 2 पाय आर इंटू डी आर. 2 पाय आर इंटू डी आर. मग हा एरिया कशाचा झाला, हा एरिया झाला या रेक्टँगलचा. म्हणजेच नक्की कुणाचा, तर या रिंगचा एरिया झाला. म्हणजे रिंगचा एरिया कसा फाइंड आउट केला कळालं का. रिंगला मी इथून कट केलं, तिला सरळ केलं, तिची लेंथ असेल सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे 2 पाय आर, आणि इथं जी हाईट असणार आहे ती हाईट म्हणजे असणार आहे विड्थ. विड्थ किती आहे, तर डी आर. बरोबर. एक रेक्टँगल दिसतोय, रेक्टँगलचा एरिया कसा काढतो आपण, लेंथ मल्टिप्लाय बाय विड्थ किंवा लेंथ मल्टिप्लाय बाय हाईट. 2 पाय आर इंटू डी आर म्हणजेच मिळाला मला त्या रेक्टँगलचा एरिया, म्हणजेच या रिंगचा एरिया. म्हणजेच इथं लिहितो मी 2 पाय आर, 2 पाय, सॉरी इथं स्मॉल आर लिहूयात, कारण की रिंग साठी आपण रेडियस जी आहे ती रेडियस आपण आर लिहिली, स्मॉल आर. येतं लक्षात. 2 पाय आर इंटू डी आर. ठीक आहे. 2 पाय आर इंटू डी आर. ठीक आहे. हे काय मिळालं आपल्याला, सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग. याच्यावरून मी मास बघा फाइंड आउट करू शकतो. देअरफोर मास डीएम इज इक्वल टू, ही व्हॅल्यू इकडे येईल, मल्टिप्लाय होईल, म्हणजे 2 पाय आर सिग्मा इंटू डी आर. दिस इज द टोटल मास ऑफ दिस रिंग. त्या रिंगचं मास मला मिळालं. ही मासची व्हॅल्यू मी इथं जर टाकली तर मला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग मिळून जाईल. मग इथं लिहितो मी पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज आय आर इज इक्वल टू काय येणार आहे बघा बरं, 2 पाय आर सिग्मा इंटू डी आर, बरोबर, इंटू आर स्क्वेअर. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला. बरोबर. आता मगाशीच ठरल्याप्रमाणे आपण काय करणार, हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा एका रिंगचा आहे. बरोबर. याचं जर मी इंटिग्रेशन काढलं तर मला या डिस्कचा काय मिळतो, तर मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो. बरोबर. मग इंटिग्रेशन काढायचं आपल्याला कशाचं, या इक्वेशनचं. याला वाटल्यास इक्वेशन नंबर 2 म्हणून. मग इथं लिहिता येईल आपल्याला, देअरफोर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क कसा मिळणार आहे आपल्याला, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इज ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन, is obtained by integrating above equation 2 from, बघा आता हे काय लिहितोय, फ्रॉम 0 टू आर. आता हे काय लिहिलं सर तुम्ही, 0 टू आर, याचा अर्थ पण व्यवस्थित समजून सांगणार आहे. ते लिमिट आहे इंटिग्रेशनचं, ते काय आहे तर लिमिट आहे, आणि लिमिट अप्लाय करणं या ठिकाणी इंटिग्रेशन मध्ये गरजेचं असणार आहे.
ठीक आहे, आपल्याला या इक्वेशनचं काय काढायचं, इंटिग्रेशन. बघा कसं लिहितोय, इंटिग्रेशनचा हा आहे सिम्बॉल. ठीक आहे, दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन काढायचंय, म्हणजे हा सिम्बॉल दोन्ही साईडला लिहायचा आहे आपल्याला. बरोबर, इकडे लिहितो मी इंटिग्रेशन ऑफ आय आर. आर स्टँड फॉर रिंग, येतं लक्षात. रिंगचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याचं इंटिग्रेशन इज इक्वल टू, या बाजूला पण तो सिम्बॉल टाकायचा इंटिग्रेशनचा, व्हॅल्यू टाकतो मी इथं 2πr सिग्मा इंटू आर स्क्वेअर इंटू काय आहे तर डी आर. चला इथं अजून एक आपण चेंज करू शकतो, इथं आर स्क्वेअर इंटू आर, आर क्यूब होईल. चला इथंच मल्टिप्लिकेशन करतो, काय येणार आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ 2πr आर स्क्वेअर इंटू आर, आर क्यूब, बरोबर आहे, सिग्मा डी आर असे, बरोबर आहे. आणि इकडच्या बाजूला आहे इंटिग्रेशन ऑफ आय आर. आता ही लिमिट अप्लाय करायचं, ही लिमिट अप्लाय करायचं म्हणजे हे लिमिट काय करायचं, दोन्ही बाजूला लिहायचं आपल्याला. लोअर लिमिट आपण खाली लिहितो, अप्पर लिमिट आपण वर लिहितो, त्यामुळे 0 to r असं आपल्याला या ठिकाणी लिहायचं. आता याचा अर्थ काय बघा, ज्यावेळेस आपण लिमिट टाकतोय त्याचा अर्थ काय, 0 म्हणजे सेंटर, सेंटर पासून आर इतक्या डिस्टन्स पर्यंत जेवढ्या रिंग्स येतील त्या प्रत्येक रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इंटिग्रेट करत चाललोय, म्हणजे एकत्र करत चाललोय. याचा अर्थ कळतोय का, 0 to r म्हणजे 0 पासून ते आर पर्यंत याच्यामध्ये येणाऱ्या जेवढ्या रिंग्स असतील त्या प्रत्येक रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इंटिग्रेट करतोय, म्हणजेच काय करत चाललोय, एकत्र करत चाललोय. त्यामुळे ते लिमिट तिथं काय केलं, इथं आपण अप्लाय केलेलं आहे. बस आता इंटिग्रेशन काढलं की आपलं काम झालंय. बरोबर, याचं इंटिग्रेशन येतंय आय चं इंटिग्रेशन काय येणार आहे, या ठिकाणी आय इतकंच येणार आहे. ठीक आहे, अँड आय इज नथिंग बट ए मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट डिस्क. ठीक आहे, इज इक्वल टू, आता इथं इंटिग्रेशन काढताना काय करायचंय बघा, कॉन्स्टंट टर्म आपल्याला बाहेर घ्यायच्यात. 2π कॉन्स्टंट आहे, सिग्मा कॉन्स्टंट आहे, आणि आर क्यूब, बरोबर, आर म्हणजेच रेडियस, ही काय होते, व्हॅरी होते. बरोबर, व्हॅरी होते म्हणजेच चेंज होते, म्हणून याचं इंटिग्रेशन आपण काढणार आहे. म्हणून इंटिग्रेशन 0 to r आर क्यूब डी आर असे. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू, कॉन्स्टंट टर्म आहे तसेच लिहा. ठीक आहे, आता आर क्यूबचं इंटिग्रेशन लक्षात ठेवा, आर क्यूबचं इंटिग्रेशन, याचं इंटिग्रेशन कसं करतो आपण, काय करायचंय, फक्त या इंडेक्स मध्ये एक मिळवायचा आहे, म्हणजेच किती होणार आहे, रेस टू 4. आता ही तुम्हाला स्टेप लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे, इंटिग्रेशन आर क्यूब, याचं इंटिग्रेशन काय करायचं, याच्यामध्ये एक ऍड करायचा आहे, किती झालं, आर रेस टू 4, आणि डिवाइड बाय हा जो इंडेक्स आहे तो करायचा आहे. बरोबर, हा जो नवीन इंडेक्स आहे तो यानं डिवाइड करतो. सपोज आर स्क्वेअर असता तर याचं इंटिग्रेशन आपण कसं फाइंड आउट केलं असतं, तर याच्यामध्ये एक मिळवायचा असतो, म्हणजे इथं होणार आर क्यूब, आणि या इंडेक्सनं त्याला डिवाइड करायचं. बस सोपं आहे, इंटिग्रेशन काढणं काय अवघड नाही. म्हणजे इथं इंटिग्रेशन आर क्यूबचं काय येणार आहे, आर रेस टू 4 डिवाइड बाय 4. ठीक आहे, आणि ब्रॅकेट टाकून 0 to r, 0 to r. ठीक आहे, dr निघून जाईल कारण की आपण इंटिग्रेट केलेलं आहे. ज्यावेळेस इंटिग्रेशन पूर्ण होतं त्यावेळेला dr आपण लिहित नाही. ठीक आहे, ओके. आता काय करायचंय आपल्याला, आता आपल्याला या ठिकाणी फक्त हे लिमिट अप्लाय करायचंय. हे अप्पर लिमिट आपण r च्या ठिकाणी लिहिणार, मायनस लोअर लिमिट एकदा r च्या ठिकाणी लिहायचंय. 4 ला आपण बाहेर घेऊयात, 4 कॉमन घेऊयात किंवा ब्रॅकेटच्या बाहेर घेऊयात, इथं 4 घेतो. ठीक आहे, म्हणजेच आतमध्ये काय येणार आहे बघा बरं, आर रेस टू 4 राहणार आहे. मग एकदा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं, म्हणजे आर च्या ठिकाणी आर लिहितो, म्हणजेच आर रेस टू काय आलं 4, मायनस आर च्या ठिकाणी 0 लिहितो, 0 रेस टू 4. ठीक आहे, म्हणजेच हे काय आलं बघा 2π. ठीक आहे, 2 न 4 ला आपण भाग लावू शकतो, म्हणजेच काय येणार आहे 1/2. सो पाय सिग्मा डिवाइड बाय 2 येईल, आणि इथं किती आलं, आर रेस टू 4 आलं. इकडे काय आहे तर आय इज इक्वल टू. ठीक आहे, बघ आता इकडे बघा, शेवटच्या काही स्टेप्स. आपल्याला सिग्मा माहितीये, सिग्मा म्हणजे आता कोणाचा असणार आहे बघा, आय म्हणजे काय आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा, डिस्कचा. बरोबर, इथपर्यंत काय होतं तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग होतं. इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला काय मिळाला, नुसता आय, म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ काय मिळालं आपल्याला, डिस्क मिळालं. बरोबर, मग सिग्मा काय असेल तर सिग्मा म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क असणार. सॉरी, सिग्मा म्हणजेच काय असणार आहे, सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क असणार. सिग्मा काय तर सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क. सिग्माची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, ही व्हॅल्यू आपण काय करू शकतो, इथं टाकू शकतो. म्हणजे याच्यावरून परत चेंज होईल थोडा फॉर्म्युला, आय इज इक्वल टू 1/2, 1/2, बरोबर, 1/2
पाय आहे तसंच इंटू सिग्माची व्हॅल्यू किती आहे बघा बरं, एम अपॉन पाय आर स्क्वेअर, एम अपॉन पाय आर स्क्वेअर बरोबर, इंटू आर रेस टू 4 आहे, इंटू आर रेस टू 4 आहे बघा, इथं पाय आणि पाय काय होईल, कॅन्सल होईल, आर स्क्वेअर आणि आर रेस टू 4 इथले आर स्क्वेअर काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजेच काय येतंय बघा 1/2 एम आहे तसंच बरोबर, आणि उरणारे किती आर स्क्वेअर, आर स्क्वेअर बरं, आर स्क्वेअर आणि इथला आर स्क्वेअर कॅन्सल होईल आणि इथं स्क्वेअर शिल्लक राहील, म्हणजेच आपल्याला मिळालं 1/2 एम आर स्क्वेअर. दिस इज द फायनल इक्वेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. समजतंय का कसं फाइंड आउट केलं, इंटिग्रेशनचा पार्ट फक्त व्यवस्थित तुम्हाला कळला पाहिजे. नक्की काय केलं मी इथं, कॉन्स्टंट टर्म ज्या आहेत त्या सगळ्या कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतल्या, आर क्यूबचं इंटिग्रेशन आर रेस टू 4/4, 4 बाहेर घेतलं, 2 न 4 ला डिवाइड केलं, 2×4, आणि इथं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं असतं इंटिग्रेशन मध्ये, त्यामुळे ते आलं आर रेस टू 4. परत सिग्मा म्हणजेच काय तर सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क आहे, त्याची व्हॅल्यू मी तिथं सबस्टिट्यूट केली, सोडवत गेलो, मला हा फॉर्म्युला मिळाला. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. एम काय, एम इज द मास ऑफ द डिस्क अँड आर इज नथिंग बट अ रेडियस ऑफ द डिस्क. म्हणजे जर मला डिस्कचं मास आणि रेडियस या दोन गोष्टी जर माहिती असतील तर मी डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, तर आजचं लेक्चर मी इथं थांबवतोय. आज आपण दोन एक्सप्रेशन बघितलं. पहिलं एक्सप्रेशन रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ ए बॉडी, आणि दुसरं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रोटेटिंग डिस्क बरोबर. तर ही दोन्ही एक्सप्रेशन तुम्ही व्यवस्थित बघायचे, दोन्ही एक्सप्रेशन व्यवस्थित समजून घ्यायचे. इंटिग्रेशनचा पार्ट समजला पाहिजे तुम्हाला. येत्या लक्षात कोणतंही एक्सप्रेशन पाठ करायचं नाही, आपल्याला समजून घ्यायचंय, त्यातला कन्सेप्ट समजून घ्यायचा. येत्या लेक्चर स्टडी करत राहावा. पुढचं लेक्चर लवकरच घेऊन येईन. मी आजचं लेक्चर इथं थांबवतोय. ऑल द व्हेरी बेस्ट.